नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, याच्या आधी आपण जर बघितलं ना, सरासरी हा टॉपिक बघितला होता आणि खूप परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. कारण का, या टॉपिकचं नाव आहे नफा आणि तोटा. तुमच्या लाईफ मध्ये पण असाच नफा आणि तोटा झाला असेल, पण तो नफा आणि तोटा जर भरून काढायचा असेल तर हा टॉपिक तुम्हाला येणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण का, आजपर्यंत तुम्हाला खूप तोटा झालेला आहे लाईफ मध्ये, झालाय का नाही? खरं विचारा, खरं सांगा, मनाला तोटा झालाय का नाही? बरोबर ना? आता इथून पुढे नफा शिकायचा, नफा आणि तोटा. बरोबर, याच्यावर मी तुम्हाला एक बेसिक काय काय याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत त्या तेवढं फक्त लक्षात ठेवा. थोड्या याच्याबद्दल मी माहिती सांगतो, या टॉपिक बद्दल. आता तुम्ही, बरोबर, नफा कधी होतो भाऊ? नफा नफा हा कधी होतो? नफा कधी होतो माहितीये? जर मी एक गोष्ट 200 रुपयाला घेतली आणि तुला 300 रुपयाला विकली तर मला नफा झाला. काय झाला? नफा झाला. बरोबर का नाही? मी एखादी सायकल आहे, मी 5,000 रुपयाला घेतली, मी तिचा यूज केला, वापर केला आणि तुला 10,000 रुपयाला विकली. तुला काय म्हटलं? मी 10,000 रुपयाला घेतलं. अरे निव्वळ हा नफा आहे, नफा. म्हणजे जी वस्तू आपण स्वतः किमतीला घेतलेली, म्हणजे एखादी वस्तू 100 रुपयाला घेणे आणि 120 रुपयाला विकणे, याला काय म्हणायचं? नफा म्हणायचं. आणि तोटा म्हणजे काय माहितीये? की एखादी वस्तू मी 60 रुपयाला घेतली आणि ती 40 रुपयाला विकली. 60 रुपयाची वस्तू 40 ला विकणे, याला काय म्हणायचं? तोटा. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या लाईफ मध्ये. बघा, मी इथं परत सांगितलंय, नफा नफा म्हणजे काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे काय? मी घेतलेली वस्तू 100 रुपयाला खरेदी केली आणि मी विकली किती रुपयाला? 150 रुपयाला. मग विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली की तुम्हाला काय भेटतो? नफा भेटतो. नेहमी लक्षात ठेवा, नफा जर झाला असेल ना, नफा झाला असेल ना, त्यावेळेस खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते. कशी असते? जास्त असते. आणि ज्यावेळेस तोटा होतो ना, तोटा, त्यावेळेस खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असते. समजा खरेदी किंमत आहे तुमची 60 रुपये आणि विक्री किंमत आहे 40 रुपये. तोटा झाला का नाही? किती रुपयाचा? 20 रुपयाचा तोटा. मग यालाच तोट्याचा फॉर्म्युला काय तयार होतो? खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर काय झालं तुमचा? काय झाला? तोटा झाला. बरोबर. मग आता तुम्हाला एखाद्या वेळेस परीक्षेला प्रश्न काय येतो? तोटा बरोबर इथं खरेदीच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क येईल, वजा विक्री किंमत देईल. समजलं पाहिजे. तोटा म्हटलं की खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बरोबर. परत, नफा किंवा तोटा नेहमी कशावर होतो भाऊ? खरेदी किमतीवर. जर तुला नफा झाला, नफा हा नेहमी, नफा किंवा तोटा हा नेहमी लक्षात ठेव, कशावर होतो? खरेदी किमतीवर होतो. कशावर होतो? खरेदी किमतीवर. आता दोन प्रकारे खरेदी किंमत काढता येते. किती प्रकारे? दोन प्रकारे. हे तुला नफा आणि तोट्याबद्दल मी माहिती सांगितली. थोडी खरेदी किमतीबद्दल माहिती सांगतो. खरेदी किंमत कशी काढता येते? खरेदी किंमत दोन प्रकारे असते. एक खरेदी किंमत काय असते माहितीये का? विक्री किमतीमधून नफा वजा करायचा. कशातून? विक्री किमतीमधून. विक्री किमतीतून तू जर नफा वजा केला ना, तर तुला खरेदी किंमत भेटते. तुला काय भेटते? खरेदी किंमत. एखाद्या वेळेस काय होतं माहितीये का? 800 रुपयाची वस्तू तू 1000 रुपयाला विकली, तुला 200 रुपयाचा नफा झाला. मग क्वेश्चन कसा तयार होईल? एक वस्तू 800 रुपयाला विकल्यामुळे 200 रुपयाचा नफा झाला. 800 रुपयाला विकल्यामुळे, कितीला विकल्यामुळे? 800 ला विकल्यामुळे 200 रुपयाचा नफा झाला. म्हणजे विक्री किंमत किती? 800 रुपये. आणि या 800 रुपयाला विकल्यामुळं तुला किती रुपये नफा झाला? 200 रुपये. मग हा जर तू नफा वजा केला तर तुझी कोणती खरेदी किंमत, कोणती किंमत असेल? खरेदीची किंमत असेल. कोणती किंमत असेल? खरेदी किंमत. मग यालाच काय म्हणायचं? विक्री किमतीमधून
जर तू नफा वजा केला तर तुला उत्तर काय भेटतं? खरेदी किंमत. आणखी खरेदी किंमत कशा प्रकारे विचारली जाते बघ. खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत. विक्री किंमत अधिक तोटा. अधिक तोटा जर हे ऍड केलं तर तुला परत खरेदी किंमत भेटते. काय भेटते? खरेदी किंमत. बघ आता विक्री किंमत अधिक तोटा. एक वस्तू तू 400 रुपयाला विकल्यामुळे तुला 100 रुपयाचा तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? भाऊ एक वस्तू तू 400 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 400 रुपयाला. विक्री किंमत 400 रुपये आणि या 400 रुपयाला विकल्यामुळे तुला 100 रुपये तोटा झाला. किती रुपये? 100 रुपये. अरे भाऊ म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत ना 500 रुपये. 500. तू या 500 ची वस्तू 400 ला विकतोय म्हणून तुला तोटा होतोय 100 रुपयाचा. समजला? हा पण टाईप तुला दोन प्रकारे हा खरेदी किमतीवरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. आता तू म्हणशील सर आता तुम्ही खरेदी काढली, नफा काढला, तोटा काढला, सर विक्री किंमत कशी काढायची? एकदा विक्री किंमत असती खरेदी अधिक नफा त्याला विक्री म्हणायचं आणि एकदा विक्री किंमत असती खरेदी वजा तोटा याला विक्री म्हणायचं. बरोबर. पण तेवढं काही गरज नाही. आपल्याला एवढं बेसिक पाहिजे आणि हे खूप बेसिक महत्वाचं आहे. ओके. असो बघा पुढे जाऊ थोडं. परत मी काय सांगितलं बघ. छापील किमतीला दर्शनी किंमत असे म्हणतात. खूप महत्वाचा प्रश्न आहे. छापील किमतीला दर्शनी किंमत. छापील या शब्दाचा अर्थ काय? तू दुकानामध्ये गेला. आता हा माझ्या अंगावरचा जो टी शर्ट आहे हा टी शर्ट ज्या व्यक्तीनं दुकानदाराने आणला तो कुठून तरी आणला असेल जसं की गुजरात, मुंबई वगैरे किंवा तुमच्या अंगावरचे कपडे जे तुम्ही घेतले ना तुम्ही दुकानात गेल्याच्या बाद त्या दुकानदाराने त्याची मूळ किंमत बघितली नाही. त्या दुकानदाराने तुमच्या कपड्याची काय बघितली? छापील किंमत. छापील किंमत म्हणजे जे तुमच्या कपड्यावर छापलेली किंमत आहे. तुमच्या कपड्यावर छापलेले असते ते टी शर्टाच्या मागे बघता बघा किती किंमत आहे. सर हे 800 रुपयाचं आहे. तुम्हाला असं दाखवता. पॅन्ट कितीची आहे? सर 1500 ची पॅन्ट आहे. जी किंमत त्या कपड्यावर छापली ना जी किंमत त्यांनी दिली ना त्याला छापील किंमत म्हणायचं. छापील किंमत. तू कपडे घेण्यासाठी जातो दिवाळीला. तुला सूट कशावर भेटते? तुला सूट ही छापील किमतीवर भेटते, खरेदी किमतीवर नाही. अरे दुकानदार एवढे मोठे का बरं झाले? कारण याचं काय माहितीये का? तुला सूट दिली जाते छापील किमतीवर. तू खुश होतो. तू काय म्हणतो माहितीये का? तू म्हणतो त्या दुकानदाराकडे 20% सूट आहे. तुला माहिती नाही ते शर्ट 400 रुपयाचं आहे आणि त्याची किंमत त्याने 800 सांगितलंय त्या शर्टावर आणि त्याच्यावर हा 20% सूट देतोय तुला. अरे भाऊ ते 400च आहे. त्याची किंमत त्यांनी 800 केल्याय आणि ह्याच्यावर 20% देऊ राहिला. तो कमूच राहिला. तो कमवतोयच. तो घाट्यामध्ये नाही. म्हणून दुकानदार एवढे गेले आणि आपण फक्त विचार करत बसलो हे त्या दुकानात 20% सूट आहे त्याच्यात 25%. ज्या दुकानात 10% सूट आहे ना तुम्ही त्याच्याकडून 20% सूट घ्या. कारण का त्याच्या मागे त्यांची जी छापील किंवा खरेदी किंमत आहे ना ही वेगळी असते आणि छापील किंमत वेगळी. मला सांगायचं काय? छापील किमतीला दर्शनी किंमत अशी म्हणतात. एवढा प्रश्न लक्षात ठेव. परत तुम्हाला काय विचारला जातो माहितीये का? शेकडा नफा. मी सांगितलं नफा किंवा तोटा असो हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. कशावर होतो? खरेदी किमतीवर. मग शेकडा म्हणजे नेहमी लक्षात ठेवा 100 रुपयावर किती नफा झाला याचा अर्थ शेकडा. शेकडा म्हणजे 100. 100 वर किती नफा झाला आणि खरेदीवर किती झाला याला म्हणायचं शेकडा नफा. समजला? आणि शेकडा तोटा. मग शेकडा नफा म्हणजे लक्षात ठेव नेहमी नफा निव्वळ नफा त्याला भागिले काय असते? खरेदी किंमत. तुला शेकडा विचारलाय म्हणून गुणिले 100 करायचे. हा झाला शेकडा नफा. आणि शेकडा तोटा मी तुम्हाला आधीच्याही लेक्चरला सांगितलं शेकडा नफा असो या तोटा असो हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. कशावर होतो?
खरेदी किमतीवर. मग खरेदी किमतीवर तोटा झाला तर तोटा, नफा झाला तर नफा, शेकडा विचारलं की गुणिले 100. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आजच्या लेक्चर मधून हे गणितामध्ये किंवा नफ्या तोट्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट आणि लॉस एवढं लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये सांगितलं भाऊ, जास्त जमत नाही पण मग तात्पुरती प्रॉफिट अँड लॉस. बरोबर. चलो काय विषय नाही, जायचं आता. पहिलाच क्वेश्चन पहा, विचारलेला प्रश्न आहे. नवीन विद्यार्थी असेल थोडा अवघड जाईल, पण जुन्यांना हा प्रश्न सुटला पाहिजे. बघा, दिवाकरने 50 सफरचंदाची पेटी 260 रुपयाला खरेदी केली. दिवाकर नावाचा व्यक्ती 50 सफरचंद आहे. सफरचंद, सफरचंद किती आहेत? सफरचंद 50 आहेत. त्या सफरचंदाची 50 सफरचंदाची एक पेटी आहे आणि एक पेटी त्यानं 260 रुपयाला खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली? 260 रुपयाला. नीट व्यवस्थित लक्ष दे. 50 सफरचंद देणे 260 रुपयाला खरेदी केली. किती रुपयाला? 50 सफरचंद 260 रुपयाला खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्यांनी 5 रुपयाची एक याप्रमाणे विकली. म्हणजे एक सफरचंद किती रुपयाला विकलं? 5 रुपयाला. असे किती सफरचंद होते? 50 सफरचंद. मग ते 50 सफरचंद तो व्यक्ती किती रुपयाला विकल? एक सफरचंद 5 रुपयाला विकलं, 50 सफरचंद किती रुपयाला? म्हणजे ही झाली त्याची विक्री किंमत. कारण का तू 50 सफरचंद 260 रुपयाला घेतले आणि त्याच्यात एक सफरचंद 5 रुपयाला विकतोय, 50 कितीला विकशील? ही झाली त्याची विक्री किंमत. 50 गुणिले 5, 50 गुणिले 5, 5 5 25, 250 रुपये. आता बघ काय झाले, तर त्याला किती रुपये तोटा झाला असा विचारलंय भाऊ. अरे तू 260 रुपयाला खरेदी केलीस, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आणि तू 250 रुपयाला विकलीस, तोटा होईल का नफा रे भाऊ? खरं सांग काय होईल? 260 रुपयाला घेतलंस आणि घरी आणून 250 ला विकलंस. तुला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. 10 रुपयाचा तोटा झाला. किती रुपयाचा तोटा झालाय? 10 रुपयाचा. समजला असेल? चाल पुढे, जास्त वेळ घालणार नाही. 1448 रुपयाची वस्तू 968 रुपयाला विकली. अरे तू 1400 खरेदी किंमत सांगतो. चाल थोडं आणखी डीप शिकवतो. खरेदी किंमत आहे 1448 रुपये. तू एक गोष्ट घेतलीस 1448 रुपयाला, तुला माहिती 1448 रुपयामध्ये काय येतं? तुझ्या डोक्यात लगेच चालेल की 1448 रुपयामध्ये हे येतं. काय येतं तुला माहिती. ओके. आणि ती वस्तू काय केलीस तू माहितीये का? विक्री किंमत 948 रुपये. भाऊ मला सांग, 1448 रुपयाला घेतलेली वस्तू तू 948 रुपयाला विकतो, तोटा झाला का नफा? पहिला क्वेश्चन. तू बोलला सर तोटा झाला. किती रुपये तोटा झाला? तोटा म्हणजे खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करायची. बरोबर. आता बघ 1448 मधून 948 गेले, 8 मधून 8 0 0, 14 तून 9 गेले 5, 500 रुपये तोटा. समजला? आईच्या. ओके चलो काय अडचण नाही. बघ 8 मधून 8 0, 4 मधून 4 0, 14 मधून 9 गेले, किती राहिले? 5 राहिले. 500 रुपये तोटा पाहिजे. चल काय अडचण नाही. अरे सॉरी बघा लक्ष बघ. बघ इथं काय झाले बघ, काय अडचण थोडंफार होता. 900 किती आहे? 68 आहे बघ. 900 किती? 68 आहे. 68. ओके कर 968 वजा 0. इथलं एक इथं 14 तून 6 गेले 8, 13 9, 13 तून 9 गेले 4. बरोबर का? 9 4 13, 480 रुपयाचा काय झालाय तुला तोटा? पर्याय नंबर 2 बरोबर. समजला? ओके असो.
थोडंफार होतं रे शिकवण्याच्या नादात. सोडवा बरं हा प्रश्न तुमच्यासाठी आता. मंगेश शेटने 30 रुपये दराने, मंगेश शेटने 30 रुपये दराने 18 खेळणी आणली. ती सर्व खेळणी 560 रुपयात विकली तर व्यवहारात किती नफा झाला? दोन प्रकारे प्रश्न असतो, एक नफा आणि एक तोटा. बरोबर. मी आता हे जास्त कारण काय, हे प्रश्न सोपे त्याच्यामुळे तोटा कधी होतो नफा कधी होतो या गोष्टी तुम्हाला समजतात. ओके. मंगेश सेठने 30 रुपये दराने 18 खेळणी आणल्या. एक खेळणी किती रुपयाला घेतली त्याने? 18 रुपयाला घेतली. किती रुपयाला? 18 रुपयाला. अशा किती खेळण्या, सॉरी किती रुपयाला घेतली? 30 रुपयाला. एक खेळणी किती रुपये? 30 रुपये दराने घेतली. 30 रुपये. अशा किती खेळण्या आणल्या? 18 खेळणी. 18 खेळणी बरोबर किती रुपये, म्हणजे ही त्याची भेटल खरेदीची किंमत. 18 गुणिले 30, शून्याला शून्य, 18 त्रिक 54, 540 रुपयाला त्यांनी ह्या खेळणी आणल्या होत्या आणि विकल्या कितीला? 560 ला. किती भामटाय रे हा, पा बर. 540 रुपयाच्या खेळणी हा 560 रुपयाला विकतो. विक्री किंमत किती याची? 560 रुपये. 560, 540 ची 560. नफा का तोटा? साधा सिंपल आहे. 540 ची वस्तू 560 ला विकणे म्हणजे इथं नफा होणे. नफा झाला 20 रुपये. लाईफ मध्ये तुमचे नफा कधीतरी होईल. पर्याय नंबर 4 बरोबर. समजला का? समजला असेल तर आपली बॅच पोहोचा गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत. खूप मेहनत. अरे मी त्या सरासरी टॉपिकचे ना 30 टाईप घेतले. 30 प्रकार घेतलेत. त्या 30 प्रकारामध्ये एका प्रकारामध्ये 3 गणित शिकवलेत आणि त्याच्यात मी आणखी हाय लेवलचे जे गणित आहे ना त्याचा एक व्हिडिओ येणार आहे प्रत्येक ह्याला. खूप जे मला ना गोरगरीब विद्यार्थ्यांची जाणीव आहे. जे विद्यार्थी माझं लेक्चर बघताय ना त्यांच्यासाठी माझा एवढा जीव तुटतो ना, कारण का मला ना तुमच्याकडून ना जास्त अपेक्षा नाही. तुम्ही लागले ना, तुमचे जे आई वडील आहे ना त्यांचा आशीर्वाद मला भेटेल. कारण का आत्म्याचा आशीर्वाद घेतो मी, असा माणूस आहे मी. मला ना असं लुबाडून नकोय. मला जे आहे ना मी कष्टाचं मेहनतीचं घेईल. पण तुम्ही लागले पाहिजे भावांनो. 3 महिने राहिलेत. 3 महिने घासून मेहनत करा, अभ्यास करा, पेपर बनवा, ग्राउंड बनवा आणि या वर्षी वर्दी घ्या. आणि येणाऱ्या 9 तारखेला जसा हा 9 जून गेला ना, जे तुमचे मित्र पासिंग परेड झाली ते तुम्हाला आनंद आहे, पण तुमच्या मनात एका साईडला दुःख आहे. हे दुःख जर भरून काढायचं असेल ना, येणारी 9 जूनला तुम्हीही आणि तुमचाही 9 जूनलाच व्हा आणि तुम्ही वर्दीव दिसाव आणि आपल्या आई वडिलाला सलोट मारताना तुम्ही पण वर्दीमध्ये चंपले पाहिजे. एवढी एक तुमच्यामध्ये जिद्द ठेवा. एक मेहनत ठेवा. दिवस रात्र एक करा. 3 महिने म्हणजे 90 दिवस. 90 दिवस असं यशाच्या मागं लागा. यशाच्या मागं आपला गोल, आपलं टार्गेट लाईफ मध्ये एवढं बघू द्या. 100% येणारा दिवस तुमच्या आई वडिलांचा सार्थ असेल. सार्थ, कारण का तुम्हाला जन्म दिलेले आई वडील. चलो जास्त बोलत नाही. राघवने 2500 रुपयाची सायकल 2000 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती झाला? बघ, सायकल घेतली होती 2500 रुपयाला. राघव या व्यक्तीने सायकल घेतली 2500 रुपयाला, म्हणजे त्याची ती झाली खरेदी किंमत. आणि त्या शाण्याने सायकल विकली म्हणजे विक्री किंमत आहे 2000 रुपये. बरोबर. भाऊ मला सांग, तोटा झाला का नफा झाला? खरं सांग. 2500 रुपयाची सायकल तू 2000 रुपयाला विकली. साक्षात दिसतो देवाच्या घरी 500 रुपयाचा तू तोटा करून आलाय. किती रुपयाचा तोटा? 500 रुपयाचा तोटा केला. किती रुपयाचा? 500 रुपयाचा. याच्या आधी पण मी सांगितलं तुला, तोटा असो या नफा असो हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. कशावर होतो? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 2500.
अरे भाऊ 2500 रुपयावर 500 रुपयाचा तोटा झाला. किती रुपयाचा? 500 रुपयाचा. तुला शेकडा विचारलाय, शेकडा. शेकडा म्हणजे गुणिले 100. 2 गेले, 2 गेले, 25 एक 25, 25 दोन्ही 50, पुढचा 0, 20% शेकडा तोटा झाला. बघ पर्याय कसे आहेत? 20% शेकडा तोटा. पर्याय नंबर 1 बरोबर. समजलं? नेहमी लक्षात ठेव, नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होतो. एक गाडी 40,000 रुपये, किती हजार रुपये? 40,000 रुपयाला खरेदी करून 35,000 रुपयाला विकली. किती हजार रुपयाला विकली? 35,000 रुपयाला विकली. तर व्यवहारात शेकडा तोटा किती? बरोबर. इथं पण शेकडा तोटा विचारलाय. असाच प्रश्न शेकडा नफा असेल, काहीच फरक नाही अशा प्रश्नामध्ये. असे प्रश्न कितीही सॉल्व्ह करा, आले पाहिजे. बघ, त्यांनी एक गाडी खरेदी केली 40,000 रुपयाला. किती हजार रुपयाला? 40,000 रुपयाला. आणि त्यांनी ती गाडी विकली 35,000 रुपयाला. मला सांग, 40,000ची वस्तू जर तू 35,000ला विकतोय, तर तुझ्या डोक्यात फरक पडलाय. बरोबर का नाही? मग तुला किती टक्के तोटा झाला? 40,000ची वस्तू 35,000ला विकली, 40 मधून 35 गेले, 5,000 रुपयाचा तोटा झाला. किती हजाराचा? 5,000चा तोटा. त्यांनी विचारला शेकडा तोटा किती? शेकडा. भाऊ, शेकडा तोटा हा नेहमी, किंवा तोटा किंवा नफा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 40,000. 40,000 वर तोटा किती झाला? 5,000 रुपयाचा. शेकडा म्हटलंय म्हणून गुणिले 100. 1 2 3 4, 1 2 3 4, भाग दे 50ला 4 ने. 4 1 4, उरला 1, 10 झाले, 4 दोन्ही 8, उरले 2 पॉइंट, 20 झाले, 4 25, 12.5% तोटा झाला. निस्ता तोटा होतोय लाईफ मध्ये तुझ्या, काही खरं नाही. तू चल पुढचा सोडव आता. त्याच्यात नफा घे. किती नफा होईल तू सांग भाऊ. सोडवायचा प्रयत्न कर आता. नाद करायचा ना. आता शिक तरी आले. आता शिकवायची क्वालिटी म्हणजे आपली क्वालिटी. तुम्ही म्हणताल आज मास्टर लय बोलते भाऊ, असं काही नाही बरं का भाऊंना. बघ आता उत्तर चेक कर, बरोबर आलं का नाही? 750 रुपयाची वस्तू 840 रुपयाला नफा झाला. नफा. आता हुशार झालास तू दोन गणित बघून. 750 रुपयाची वस्तू 840ला विकलीस. किती खरेदी किंमत होती तुझी? 750 रुपये. आणि तू विकलीस कितीला? 840 रुपयाला. विक्री किंमत 840 रुपये. अरे भाऊ, तोटा होईल का नफा? नफा झाला. नफा किती रुपये नफा झाला सांग बर? 840 मधून 750 गेले, 90 रुपये नफा झाला. 90 रुपये. बरोबर का रे भाऊ? बघ बर, 90 रुपये. आता असो काही असो, नफा किंवा तोटा कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत आहे 750 रुपये, त्याच्यावर 90 रुपये तोटा. शेकडा म्हटलंय म्हणून गुणिले 100, बाकी काहीच नाही. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एक 3, 3 त्रिक 9, 4 3 12% तुझ्या लाईफ मधला हा पहिला नफा असेल. पर्याय नंबर 1 बरोबर. समजला? चलो असो. आता पुढचा सोडवण्याचा प्रयत्न करा. सोडवण्याचा प्रयत्न झाला असेल. बघ, एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला विकत घेतले. ते विकल्यामुळे 8% नफा झाला, तर कपाटाची विक्री काय? आता बघ, एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला विकत घेतले, ते विकल्यामुळे 8% नफा झाला, तर कपाटाची विक्री किंमत काय?
1800 रुपयाला मी कपाट घेतलं. किती रुपयाला? 1800 रुपयाला. सोप्या भाषेत सांगतो. मी कपाट घेतलं 1800 रुपयाला. ही माझी किती टक्के किंमत आहे भाऊ? 100% किंमत आहे ना. मी खरेदी 1800 केली म्हणजे माझी 100% किंमत किती रुपये? 1800. मला 8% नफा पाहिजे तर कपाटाची विक्री काय असावी? किती टक्के नफा पाहिजे? 8%. जर नफा असेल तर 100 मध्ये अधिक करायचा, तोटा असेल 100 मधून वजा कर. किती टक्के नफा पाहिजे? 8%. 100 मध्ये टक्केच्या खाली टक्के घे. 100 अधिक 8 108. बरोबर. त्या कपाटाची विक्री किंमत काय? तिरकस 1800 गुणिले 108 भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 18 8 किती? आता हा मोठा प्रश्न. 18 8 144. हातचे गेले 14. 18 शून्य शून्य 14 ला 4, हातच्या गेला 1. 18 1 18, 18 अधिक 1 19. त्या कपाटाची विक्री किंमत असेल 1944 रुपये. पर्याय नंबर 4 बरोबर. समाप्त. समजली कन्सेप्ट? काय अडचण नाही ना? पुढचा बघ. 7000 रुपयाची वस्तू 13% नफ्याने विकली तर, नफ्याने, इथं नफ्याने 13% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? अरे 7000 रुपयाची एक वस्तू घेतली, 7000 रुपयाचा एक मोबाईल घेतला मला वापरण्यासाठी. हा 7000 रुपयाचा एक मोबाईल घेतला मला स्वतःला वापरण्यासाठी. मग हे 7000 रुपये माझ्यासाठी 100% आहेत. माझ्यासाठी किती टक्के आहेत? 100%. आणि मला हा 7000 रुपयाचा मोबाईल ना तुम्हाला 13% नफ्यानं विकायचा. किती टक्के नफ्यानं? नफ्यानं 13% नफ्याने. मग 100% ला 7000 आहे, 13% नफा. नफा असेल तर 100 मध्ये ऍड कर. 100 अधिक 13 113. आता आमचे नवीन विद्यार्थ्यांचं काय होतं माहितीये का? सर हे 13 113 आले कुठून? असा प्रश्न डाऊट येतो. भाऊ हा 100% 13% नफा म्हटलंय म्हणून हे 100 मध्ये 13 ऍड केले म्हणून 113 झाले. कन्सेप्ट क्लिअर? समजली? ओके. तिरकस 7000 गुणिले 113 भागिले 100. 2 गेले, 2 गेले. 70 गुणिले 113 कर. हा शून्यला शून्य. 7 त्रिक 21. 2 गेले, 7 1 7 आणि 2 9. 7 1 7. तुला ते मोबाईल ना 7910 रुपयाला विकावं लागेल. कितीला? 7910. विक्री किंमत काय? ओके बरोबर. परत एकदा बघू आपण. बघ 7000च आहे ना? ओके 7000च आहे. 13% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? बरोबर 13 म्हणजे 113 बरोबर. 7 2 0 2. हा शून्यला शून्य. 7 त्रिक 21 ला 1. 2 गेले. 7 1 7 आणि 2 9. 7 1 7. भाऊ त्या मोबाईलची विक्री किंमत पाहिजे 7910 रुपये. काय अडचण नाही. हा बरोबर आहे. थोडे ऑप्शन मिस्टेक झालेले तरी काय अडचण नाही. ओके. तिसरा प्रश्न आता तू सोडून दाखव. सोडव, प्रयत्न कर. रामने एक सायकल 1600 रुपयांना खरेदी केली. 1600 रुपयाला रामने खरेदी केली म्हणजे रामची ही किंमत 100% आहे. बरोबर. व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली. मी आता सांगितलं तोटा असेल तर 100 मधून वजा कर. 100 मधून 20 गेले, राहिले किती टक्के? 80%. मग तुला 80% किंमत काढायची आहे. कारण का? त्यांनी त्या सायकलची विक्री किंमत कितीला केली? त्यांनी 1600 पेक्षा कमी केली असणार कारण का तोटा झालाय. बघ आता काय आहे? 1600 गुणिले 80 भागिले 100. 2 गेले, 2 गेले. 80 गुणिले 1600 करायचे तुला. काय येईल बघ? 16 8 किती रे? 16 8 100. बघ
शून्याला शून्य घे, 8 सक 48, 4 गेले, 8 एका 8, 8 आणि 4 12, 1280 रुपयाला ती वस्तू विकली. पर्याय नंबर 1 बरोबर. किती रुपयाला? 1280 रुपयाला. बघ, तोटा केलाय म्हणून 1600 पेक्षा कमी आली का नाही किंमत? आली का नाही? असं राहतं. असो, चला आता परत पुढं काय विचारलंय बघ. एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयाला विकले तेव्हा त्याला 25% नफा झाला. आता लक्ष, खूप महत्वाचा प्रश्न आहे. दुकानदाराने एक कपाट मला विकलं 1200 रुपयाला आणि त्याला 25% नफा झालाय. त्यानं मला 1200 ला विकलंय, 25% कमवलेत. अरे भाऊ, हे जे 1200 रुपये आहेत ना, 25% कमवलेत नफा, तोटा नाही. मग हे 1200 रुपये ही अमाऊंट ना 100% नाही भाऊ, त्याची 125%. समजलं का? बघ परत एकदा, ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. एका दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयाला मला विकलंय आणि त्याला 25% नफा झालाय. अरे म्हणजे ती 1200 रुपयाची किंमत आहे ना, त्याच्यासाठी 125% त्याला नफा झालाय. तर त्यांनी विचारले कपाटाची खरेदी किंमत किती, म्हणजे त्या स्वतःने त्या दुकानदाराने कपाट कितीला खरीद केलं? 100% बरोबर किती? खरेदी म्हटलं की 100 तिरकस 1200 गुणिले 100 भागिले 125. 25 चौक 100, 25 5 125, 5 1 5, 5 दोन्ही 10, उरले 2, 5 4 20, 0. 240 गुणिले 4, हा शून्यला शून्य, 4 चौक 16, 1 गेला, 4 दोन्ही 8, 960 रुपयाला त्या कपाटाची खरेदी किंमत आहे. 960 रुपयाचं कपाट त्या शाण्यानं 1200 रुपयाला विकले. 960चं कितीला विकले? 1200 ला. म्हणून त्याला 25% नफा झालाय. तो काही येडा नाही दुकानदार. समजून घे एक एक प्रकार, खूप महत्वाचा आहे. चाल पुढे परत एकदा सांगतो बघ. एका घड्याळाची विक्री 10,800 रुपये आहे तेव्हा त्यावर 25% तोटा होतो. आता खूप महत्वाचं आहे. घड्याळ 10,800 रुपयाला त्या दुकानदाराने विकलं आणि स्वतःला 25% तोटा केला. अरे भाऊ, यात जर 25% तोटा आहे ना, तर हा 100 मधून वजा कर, म्हणजे 10,800 बरोबर तोटा झालाय. तोटा तोटा म्हटलं की 100 मधून 25 वजा किती? 75%. म्हणजे त्या दुकानदाराची 75% अमाऊंट 10,800 रुपये. तर त्याची विचारलंय खरेदी किंमत. खरेदी म्हटलं की 100% बरोबर किती? 10,800 गुणिले 100 भागिले 75. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 त्रिक 9, उरला 1, 3 सग 18, डबल 0. राहिलं काय? 3600 गुणिले 4. हे 2 शून्यला 2 शून्य, 4 सग 24, 2 गेले, 4 3 12 आणि 2 14. 14,400 रुपयाचं घड्याळ त्यानं मला 10,800 रुपयाला दिलं. त्याच्यामुळे त्याला तोटा झाला 25%. म्हणजे खरी घड्याळाची किंमत होती 14,400. पर्याय नंबर 1 बरोबर. समजला? काय अडचण? तिसरा सोडव. चल तू, तुझ्यासाठी आता तिसरा. 30 सेकंद वेळ देतो, 30 सेकंदात सॉल्व्ह कर. शेकडा नफा असेल या शेकडा तोटा असेल, खूप महत्वाचा असतो. झाला बघा, चेक करा. 140 रुपयाला विकल्यामुळे त्याला शेकडा 30% तोटा झाला. एक वस्तू दुकानदाराने 140 रुपयाला विकली, त्याला 30% तोटा झाला. तोटा झाला तर 100 मधून वजा कर, राहिले किती? 70. म्हणजे हे आहे 70% अमाऊंट 140. तर विचारलंय काय तुम्हाला? वस्तूची मूळची किंमत. मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती? तिरकस 140 गुणिले 100 भागिले 70.
शून्य कट, 7 दोन्ही 14, वरचे 2 शून्य, त्या वस्तूची मूळ किंमत 200 रुपये. कुणाकुणाचं बरोबर आलं त्यांनी बघून घ्या. ओके, 200 रुपये उत्तर आहे. 2 समजून सांगितले. पुढचा बघा. एका दुकानदाराने एक खुर्ची 18% नफ्याने विकली. जर त्यांनी ती 30% नफ्याने, बघा आता एक दुकानदार आहे, त्यांनी ती खुर्ची 18% नफ्याने विकण्याऐवजी 30% नफ्याने विकली, त्याला 720 रुपये जास्त मिळाले असते तर वस्तूची मूळची किंमत किती? बघ, एक दुकानदार 18% नफ्याने वस्तू विकतोय आणि त्यांनी जर ती वस्तू 30% नफ्याने विकली असती ना, त्या 18 आणि 30 यानं जर किती टक्के वाढवले, 18% ऐवजी 30% ने विकली असती तर 720 रुपये जास्त भेटले असते. हो बघ, तुला जर मी म्हंटल अरे भाऊ तू 18% नफ्यानं विकतोय ना, तू 30% नफ्यानं विक, तुला 700 रुपये जास्त भेटतील. 720 रुपये किती टक्क्यामुळे भेटतील? किती टक्क्यामुळे? तू 18 न विकायचा 30 न विक म्हटलं, 30 मधून 18 गेले, 30 मधून 18, 12% तुला 720 रुपये जास्त भेटतील. किती टक्क्यामुळं? 12% बरोबर 720 रुपये जास्त. तर खुर्चीची मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती? 720 मधून 100 गेले, राहिले भागिले 12, 1272 0 0 0, 6000 रुपये त्या खुर्चीची मूळ किंमत. पर्याय नंबर 2 बरोबर. फक्त फरक काढायचा. दोन्ही नफ्याने, एक तोटा एक नफा असला तरी दोघातला फरक घ्यायचा. झालं का? पहिला झालंय ना? ओके, हे घड्याळ 25% नफ्याने विकण्याऐवजी किमतीपेक्षा 30 रुपये अधिक घेऊन ते घड्याळ विकले असते तर शेकडा 40% नफा झाला असता. सोपं, 40% आणि 25%, 40% आणि 25%, या दोघातला फरक काढ. किती टक्के आला? 15%. हे 15% त्याने जास्त घेतले असते तर त्याला 30 रुपये जास्त भेटले असते. 15%ला 30 रुपये तर 100%ला किती रुपये? हा आपला फॉर्म्युला. कारण का मूळ किंमत विचारलंय. तिरकस 100 गुणिले 30 भागिले 15, 15 एक 15, 15 दोन्ही 30, 100 गुणिले 2, 200 रुपये. पर्याय नंबर 4 बरोबर. तुम्ही घेऊन बघा, 200 रुपयाची वस्तू 25% नफ्याने विका, काहीतरी XYZ किंमत येईल, आणि तीच वस्तू 40% नफ्याने विका, ती पण काहीतरी, आणि ह्या दोघातला फरक न 30 रुपये येईल. यालाच म्हणायचं हा प्रकारचा प्रश्न. बघ, असा प्रश्न विचारला जातो म्हणून असा प्रश्न मी घेतला. एक लाकडी पलंग 12% तोट्याने विकला, त्याऐवजी 3% नफ्याने विकला असता. 12% तोटा आणि 3% नफा. इथं 12% तोटा आहे, तोटा, आणि 3% नफा आहे, नफा. ज्यावेळेस एक तोटा आणि एक नफा असेल त्यावेळेस दोघांमधला फरक असतो 15%. आता सर असं कसं हो? 12% तोटा म्हणजे ती वस्तू न तू 100 पेक्षा कमी विकली, 100 मधून तू 12 वजा कर, ती वस्तू तू 88%लाच विकली. आणि 3% नफा म्हण, 100 अधिक 3 कर, ती वस्तू ती विकली 103%ला. आता या दोघांमधला फरक काढ. 103 आणि 88 मधला फरक हा 15%. मग सोपं काय, एक तोटा एक नफा असेल तर दोघांची बेरीज कर, 15%. 15% बरोबर किती रुपये? 630. तर मूळ पलंगाची किंमत 100% बरोबर किती? असाही प्रश्न विचारला जातो म्हणून हा टाईप तुम्हाला घेतलाय मी. 630 गुणिले 100 भागिले 15.
15चा पाडा आला पाहिजे. 15 एक 15, 15 चोक 60, उरले 3 30 झाले, 15 दोन्ही 30 आणि इथले 2 शून्य. भाऊ ते जे पलंग बिलंग काय असेल ना त्याची किंमत पाहिजे 4200 रुपये. पर्याय नंबर 2 बरोबर. समजलं? एक तोटा एक नफा असेल तर दोघांची बेरीज करावी. दोन्ही नफा असेल, दोघं पण नफा असेल, नफा हाही नफा हाही नफा, दोघांची वजाबाकी करावी. दोन्ही तोटा असेल, दोन्ही तोटे, हाही तोटा हाही तोटा, तरी दोघांची वजाबाकीच करावी. फक्त बेरीज करायची, एक नफा एक तोटा असो. ओके, आजच्या लेक्चरचा लास्ट. एक क्रिकेट किट 9% तोट्याने विकण्याऐवजी 22% तोट्याने विकले. किती? 22% तोट्याने विकले तर 780 रुपये कमी मिळतात. तर क्रिकेटच्या किट ची मूळ किंमत किती? बघ, 9% तोट्यानं विकायचं होतं पण त्या हिऱ्यानं 22% तोट्यानं विकलं. दोन्ही तोटा आहे. 22 आणि 9 मधला फरक काढ. किती? 13 का? बरोबर का? 13%. या 13% मुळे त्याला 780 रुपये कमी मिळाले. 13% मुळे त्याला 780 रुपये कमी. तर 100%ला किती? 780 गुणिले 100 भागिले 13. भाग दे, येणार उत्तर तुझा असेल 13 एक 13, 13 78 वरचे 2 शून्य. ते जे काय असेल ना 6000 रुपये त्याची मूळची किंमत. क्रिकेटच्या किटची मूळची किंमत किती? 6000 रुपये. समजलं का बाबा? तोटा आहे, तोटा हाही तोटा आहे आणि हा पण तोटा आहे. तोटा तोटा असेल तर दोघांची वजाबाकी. अरे साधं ते पाठ नका ठेवू. तोटा तोटा असेल वजाबाकी, नफा नफा असेल वजाबाकी. कन्सेप्ट किल्लर ठेवा. अरे हा भी दोघं एकाच लाईनीत वजाबाकी करा. एक पुढे एक मागा असेल बेरीज करा. चलो, ते कपाट 8% नफ्याने विकण्याऐवजी 7% तोट्याने विकले. बघ, 8% नफा. नफा म्हटलं की 100 अधिक 8 असतो म्हणजे ते 108% नफ्याने विकलं असतं. पण त्या हिऱ्याने 7% तोट्याने विकलं म्हणजे 100 रुपयामधून 7 गेले, 93%ला विकलं. मग या दोघातला फरक 108 आणि 193, या दोघातला फरक म्हणजे या दोघांची बेरीज असते. 8 आणि 7 किती? 15%. 15%ला किती पैसे? 600 रुपये. खरेदी किंमत किती? म्हणजे 100%ला किती? टक्केच्या खाली टक्के, तिरकस. 600 गुणिले 100 भागिले 15. 15 एक 15, 15 चौक 60. हा एक शून्य आणि पुढचे 2 शून्य. त्या कपाटाची खरेदी किंमत असेल 4000 किंवा या दोघातला फरक 15%. हे बघ, नफा म्हटलं की अधिक कर, तोटा म्हटलं की वजा कर, असंही काढू शकतो. लक्षात ठेव, एक नफा आणि एक तोटा असेल की या दोघांची बेरीज करायची. समजला? आजच्या लेक्चरचा लास्ट प्रश्न हा सोडव, याचे उत्तर मी सांगणार आहे. सगळ्यांनी सोडवायचं. एक क्रिकेट किट 10% तोट्याने विकण्याऐवजी 15% तोट्याने विकले तर 450 रुपये कमी मिळतात. तर क्रिकेटच्या किटची मूळ किंमत किती? 10% तोटा आणि 15% तोट्याने. दोन्ही गोष्टी तोटा आहे. तोटा एका लाईनीत, दोघांची वजाबाकी. वजाबाकी झाली 5%. किती टक्के? 5%. 5%ला 450 रुपये कमी मिळतात. तर क्रिकेटच्या किटची मूळ किंमत म्हणजे 100% बरोबर किती? 450 गुणिले 100 भागिले 5. 5 एक 5,
5 9 45 वरचे 3 शून्य. क्रिकेटच्या किटची मूळ किंमत 9,000 रुपये. पर्याय नंबर 2 बरोबर. कोणकोणत्या मुलांचं बरोबर आलं त्यांनी चेक करा. याच्या पुढचे जे काही प्रश्न असतील ना ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.